नमस्कार श्रोते हो. व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे. शीर्षक बच्छाव काका. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. बच्छाव काका. आनंदराव बच्छावांचा जन्म दहिवेल तालुका साक्री इथं 1942 साली झाला. एकत्रित कुटुंबात जन्मलेले आनंदराव बच्छाव 1965 साली जिल्हा परिषद नाशिकमध्ये रुजू झाले. आनंदराव बच्छावांच्या नोकरीच्या कालखंडाचे 3 मुख्य भाग आहेत. सगळ्यात पहिला भाग A.T. पवारांचे PA, नंतर गोपाळराव गुळवे यांचे PA आणि नंतर डॉक्टर दौलतराव आहेर यांचे PA. नाशिक जिल्ह्यात आनंदराव बच्छाव हे बच्छाव काका म्हणून ओळखले जातात. आनंदरावांनी नाशिकमध्ये आल्यानंतर त्या काळच्या परिस्थितीनुसार एका रूममध्ये संसार थाटला. त्यांच्या स्वागतशील पत्नी जन्मभर घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत, येणाऱ्याला आधार देत, गरजेनुसार परिचित आणि नातेवाईकांना मदत करत. आनंदराव बच्छावांचं घर हे जरी लहान असलं तरी सर्वांसाठी खुलं होतं. लोकनेते A.T. पवारसाहेब मंत्री झाल्यानंतर आनंदराव बच्छाव त्यांचे PA झाले आणि पवारांच्या विकास योजनेत ते सहभागी झाले. खरं म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीत आदिवासी कुटुंबात जन्मलेले A.T. पवार पदवीधर झाले आणि सुरगाण्याच्या महाराजांच्यामुळं त्यांना मराठा विद्याप्रसारक संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेचं इलेक्शन आलं. तेव्हा सुरगाण्याच्या महाराजांनी A.T. पवारांना जिल्हा परिषदेला उभं केलं. पहिल्या निवडणुकीनंतरच ते लगेच कृषी सभापती झाले आणि त्यानंतर इतिहास घडला. A.T. पवारसाहेब कृषी सभापती असताना जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यात काम करणारे अतिशय कर्तव्यदक्ष, उत्साही, समाजोपयोगी कामाची आवड असलेल्या बच्छाव काकांचा त्यांच्याशी निकटचा संबंध आला. पुढं A.T. पवार आमदार झाले. A.T. पवारसाहेब 1983 साली मंत्री झाल्यावर त्यांनी प्राधान्यक्रमानं बच्छाव काकांना प्रतिनियुक्तीवरती मंत्रालयात त्यांचे PA म्हणून नियुक्त केलं. संपूर्ण कळवण आणि परिसराचा कायापालट A.T. पवारांनी घडवून आणला. त्यांच्या कार्यकाळात कळवण तालुका जलयुक्त झाला आणि प्रत्येक गावात वीज, रस्ते, पाटबंधारेच्या सोयी अशी अनेक समाजोपयोगी कामं झाली. या सर्व कामांमध्ये समन्वयाचं, पाठपुरावा करण्याचं काम बच्छाव काकांनी केलं. जननायक वसंतदादा पाटील यांचे कार्यकर्ते असलेल्या A.T. पवारांनी आपल्या नेत्याच्या जनविकासाची कार्यपद्धती वापरून जिल्ह्यात आणि राज्यात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवला. या A.T. पवारांच्या झंझावाती कार्यात बच्छाव काकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. लोकनेते A.T. पवारांबरोबर दीर्घकाळ काम केल्यामुळं आनंदराव बच्छावांकडून A.T. पवारांचा कार्यकाळ ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. सुरगाण्याचे महाराज आणि A.T. पवारांचे संपूर्ण आयुष्यभर ऋणानुबंध टिकून राहिले. A.T. पवारसाहेबांच्या कुटुंबाशी आयुष्यभर बच्छाव काका स्नेहसंबंधात राहिले. A.T. पवारसाहेबांचं काम करत असताना मंत्रालयात नाशिकचे लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्याशी अनेक वेळा बच्छाव काकांचा कामानिमित्त संपर्क आला आणि गोपाळराव गुळवे जिल्हा परिषद 1992 साली अध्यक्ष झाले. त्यांना लाल दिवा मिळाला. त्यांनी बच्छाव काकांना आपले PA म्हणून नियुक्त केलं. गोपाळराव गुळवे साहेबांचा जिल्हाभर राजकीय कार्यकर्त्यांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी उत्तम संपर्क होता. त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार होण्याच्या दृष्टीनं समाजसेवेची आवड असलेले कार्यतत्पर बच्छाव काका यांनी अतिशय उत्तम काम केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तमरावजी पाटील बच्छाव साहेबांचे नातेवाईक तसंच बच्छाव साहेबांच्या भावाचे मित्र असल्यामुळं ते त्यांना लहान भाऊच समजत. त्यामुळं नानासाहेब नाशिकला आले की त्यांचा मुक्काम आनंदराव बच्छाव यांच्या लहानशा घरात असे. उत्तमराव पाटील काही काळ महाराष्ट्राचे महसूल मंत्री तसंच अटल बिहारी वाजपेयींचे स्नेही होते. नानासाहेब, उत्तमराव पाटील आणि अटल बिहारी वाजपेयी यांची दृढ मैत्री होती.
जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष उभारणीत उत्तमराव पाटील महत्त्वपूर्ण शिलेदार होते. उत्तमराव पाटील यांच्याविषयीच्या बच्छावसाहेबांच्या आठवणीतून जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहासच उभा राहतो. बच्छाव काकांचे भाचे साक्रीचे डॉक्टर गुलाबराव मराठे आणि डॉक्टर आहेर हे वर्गमित्र होते. त्यांच्यामुळं बच्छाव काकांशी डॉक्टर दौलतराव आहेरांचा परिचय झाला. डॉक्टर आहेर उत्तमराव पाटलांच्या संपर्कात आले आणि डॉक्टर दौलतराव आहेर आणि उत्तमराव पाटील यांचे उत्तम ऋणानुबंध झाले. डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांचे ते मेंटॉर होते. 1985 साली प्रथम आमदार, नंतर खासदार आणि 1995ला पुन्हा डॉक्टर दौलतराव आहेर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर युतीचं सरकार येणार असं दिसलं. उत्तमराव पाटलांनी प्रमोद महाजन यांना मुंबईला फोन केला की मी आल्याशिवाय मंत्रिपदाची यादी पूर्ण करू नये. त्यांनी आग्रहपूर्वक डॉक्टर दौलतराव आहेरांचा मंत्रिमंडळात सहभाग करून घेतला. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दौलतराव आहेरांनी आनंदराव बच्छाव यांना PA म्हणून घेतलं. बच्छाव काकांनी फक्त एकाच अटीवर मान्यता दिली. ते म्हणाले, मानानं वागवणार असाल तर येतो. त्यांनी हसत हसत ही अट मान्य केली. त्यानंतर बच्छाव काकांनी लोकनेते डॉक्टर दौलतराव आहेरांच्या अखेरपर्यंत सावलीसारखं काम केलं. डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांचा कामाचा झपाटा प्रचंड होता. त्या काळात नाशिकला आरोग्य विद्यापीठ, संपर्क रुग्णालय तसंच महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प मार्गी लागले. भारतीय जनता पक्षाचा व्यापक विस्तार झाला. गोपीनाथजी मुंडे साहेब आणि डॉक्टर आहेरांची फारच मैत्री होती. या काळात नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक भेटीला आलेल्या माणसाला डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांनी आधार दिला. जनहिताची कामं मार्गी लावली. बच्छाव काकांचं या सगळ्या लोकोपयोगी कामामध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. आनंदराव बच्छाव साहेबांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर आपल्या संपर्कातले लोक, नातेवाईक, काम घेऊन आलेला प्रत्येक परिचित आणि अपरिचित माणसाला दिलासा देण्याकरता केला. बच्छाव साहेबांनी आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेल्या पदांमुळं आपल्या संपर्कातल्या सर्वांचं भलं केलं. अडीअडचणीला हात दिला. सर्वच नातेवाईकांमध्ये त्यांना मोठा मान आहे. त्यांनी शब्द टाकल्यामुळं अनेक नातेवाईकांच्या मुलांची लग्न जुळली. बारीक सारीक वैयक्तिक वाद संपुष्टात आले. आनंदराव बच्छावांशी गप्पा मारताना नाशिक जिल्ह्यातल्या अर्धशतकाचा राजकीय आणि सामाजिक इतिहासच आपल्यासमोर उभा राहतो. गतकाळातले अनेक संदर्भ मिळतात. नाशिक जिल्ह्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीचे ते साक्षीदार आहेत. राजकीय क्षेत्रात अनेक लोकांचा उदय आणि अस्त त्यांनी बघितला आहे. डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यावर बच्छाव काका पुन्हा जिल्हा परिषद सेवेत रुजू झाले आणि 2000 साली ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर पत्नी, लहान मुलगा यांच्याबरोबर त्यांनी राजस्थानचा दौरा केला. परतीच्या प्रवासात सोनगडजवळ त्यांचा कार अपघात झाला. या अपघातातून सावरायला बच्छाव काकांना दीर्घ कालावधी लागला. बच्छाव साहेबांना त्यांच्या पत्नीची साथ आयुष्यभर लाभली. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अल्पशा आजारानं मुंबई इथं निधन झालं. त्यांची दोन्ही मुलं बिल्डर व्यवसायात स्थिरावलेली आहेत. जावई महिंद्रा कंपनीत उच्च पदावर आहेत. त्यांच्या मुलांनी त्यांचा नुकताच 82वा वाढदिवस साजरा केला. अतिशय कार्यतत्पर, उत्साही, संपर्कातल्या सर्वांचं भलं करणाऱ्या काकांच्या 82व्या वाढदिवसाला त्यांच्या संपर्कातल्या सर्वांनी अतिशय आनंदानं सहभाग घेतला. आनंदराव बच्छाव काकांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बच्छाव काका व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.